नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सर्व? आशा आहे की मजेत आणि मस्त असतान. तर भावा आणि बहिणींनो, माझ्या आयुष्यात खूप मोठं स्ट्रगल आहे. मी एकटं आयुष्य काढत आहे. 2 लेकरांची जिम्मेदारी माझं आहे. नवरा बायकोनी लेकरं पैदा केले म्हणजे असं नव्हे की त्या लेकरांची सगळी जिम्मेदारी एका आईनं उचलावी. पण लेकरांना मला लांब सोडल्यामुळं मला माझ्या लेकरांची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे आणि मला सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. जॉबसाठी मी बाहेर पडलेले आहे. मला जॉब करावा लागतो. जॉब केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तर अशी वेळ कुणावरही येऊ नये मित्रांनो, जी माझ्यावर आली. बघा आता मुलांना गावाकडं करमत नाही, काय नाही. कॉल करतात मला, "मम्मी करमना झालंय वगैरे, कधी येणार आहेस?" पण मला जॉब सोडून तर जाता येत नाही. तर रूमला भाडे 4-4, 5-5 हजार भाडं भरलेलं असते. ते पैसे कट करायचे असतात काम करून. महिना कसं तरी दिवस भरायचे असतात आणि पुढं चालायचं असते. जाता पळापळी करता पण येत नाही एवढ्या लांबून. आणि आणाय जावं तर आता जुलै ऑगस्ट महिना आलाय. आता कुठं ॲडमिशन घ्यावं, काय घ्यावं, सगळी अडचणीच आहे ना. त्यामुळं त्यांना तिकडंच ठेवावं लागलं मला. गावातच राहिले असते, पण गावात काही कामं लागत नाहीत, कामं भेटत नाहीत. त्यामुळं अवघड आहे गावात राहायचं. नाही तर गावात राहिले असते. तर माझ्या सासरच्या लोकांनी खूप माझा छळ केलेला आहे आणि नवरा मला प्रॉपर्टीत हक्क द्यायला पण नको म्हणते. माझे माझे लेकरं मला देऊन टाक म्हणते आणि तुला लग्न करून घे असं म्हणते मला. तर अशा नवऱ्याला काय करू सांगा? काय करावं अशा लोकांचं? आजकाल पोरी भेटना झाल्यात आणि ज्याच्याकडं आहे त्याला नको वाटायला लागले. आणि ज्याला लोक कुठून कुठून पोरी आणून लग्न करायला लागलेत. इथं 35-35 वर्षांच्या मुलाचे लग्न झाले नाहीत अजून. आणि ह्या लोकांना बायका आहेत तर ह्या चांगल्या बायकांचा असा ती दुरुपयोग करतात लोक. तर अशा खरंच मुलगी देताना विचार करून देत जावा, नाहीतर माझ्यासारखी वेळ त्यांच्यावर पण येऊ शकते. माझं वय किती, 26 वर्षे. माझ्या लग्नाला झाले 10 वर्ष. 10 वर्ष होऊन गेले, 11वं लागलं ह्या जूनपासून. तर बघा आता ह्या वयामध्ये मला असंच म्हणजे एवढाच काही सगळा भोग भोगावा लागायला आहे. आणि हो, वय तरुण आहे तेवढंच करू शकते. उद्या वय झाल्यावर काय करणार आहे मी, तरी काय करू शकत नाही. आत्तापासून जितकं होईल तितकं पळ पळावं लागेल मला. तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवले होते मी काल आणि मला मळमळ खायला होतं म्हणून साधी कच्ची सुपारी खाल्ली होती आणि आता पण खाल्ली मी. मला पित्ताचा आजार आहे. तर ते लोक मला काय म्हणले, गुटखा खाती, गोवा खाती, नवरा सोडून फिरती. अरे माझ्या नशिबाला आले नवरा सोडून फिरायचं म्हणून फिरते. तुम्ही काय मला आणून द्यायला हो का मला काय तुम्ही उपयोग घालायला हो? मला हेच कळना झाले. माझ्या परीनं मी जगते. माझ्या परीनं मी जगते ना कसं तरी. माझं मी आले लांब काम करायले खायले. का तुमच्यासारखे म्हणणार आहेत का बाबा माझ्या घरात सामान नाही आणि आम्ही तुम्हाला भरून देतो किंवा तुमच्या लेकरांसाठी पैसे पाणी काय पैसे पाणी देतो असं कोणी म्हणणार आहे का? सांगा तुम्हीच. भाऊ आणि बहिणींनो, मला राऊंड घ्यायचा होता त्यामुळं मी आता व्हिडिओ स्टॉप केला आणि त्याच्यामुळं मला काही बोलता येत नव्हतं. आत्ता तर आपण बोलूयात, व्यवस्थित बोलूयात. तर अशा नवऱ्यांना काही चुलीत घालायचं आहे का सांगा, जे माझ्यासारख्या लेडीजची जिंदगी बरबाद करू शकतात. तर ते मारून बी टाकू शकतात. मग आपण आता 10 वर्ष म्हणजे लग्नाला 10 वर्ष झालेत आणि लांब राहतो तर 7 वर्ष झालं. तर त्या लोकांवर कुठल्या तोंडानं भरोसा ठेवायचा सांगा की तुम्ही? आणि ते लेकरांसाठी आजपर्यंत काही केले बी नाहीत आणि करत बी नाहीत. त्यामुळं वाटत नाही असं की तिकडं जावं अगर काही करावं, असं वाटत नाही बिलकुल. आणि ते व्हिडिओ वगैरे बनवते, मीडियावरती आहे, त्यामुळं तर त्याला अजिबातच माझी आवड राहिली नाही आहे. तर असो, आता प्रॉपर्टीसाठी झटायचं आहे. नाण्याची आशा तर सोडूनच दिलेली आहे मी आणि मला जायचं पण नाही आहे. नको आहे मला तिकडं आता. माझं मनही राहिलं नाही जावं म्हणून. कारण का, एकदा माणूस डोक्यातून उतरला ना, परत तिथं जायची इच्छा होत नाही. माझं तर एक तत्व आहे बघा. मान्य आहे मी नवरा आहे, माझं सासर आहे सगळ्या गोष्टीत, पण माझा छळ तितकाच झाला आहे आणि मला 7 वर्षात खूप काही त्रास सहन करावा लागला आणि आज बी मी संकटात, त्रासात, काठीवर पाय देतच चलत आहे. मला खूप खूप अडचणी यायला आता आणि माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून आपण हसत जीवन असं हौसला बडा की जिंदगी जीती हूँ मैं, ये बात तो सही है.
2014ला लग्न झालेलं माझं. तेव्हापासून जी वनवास लागलाय माझ्या मागं ती वनवासच आहे. वनवासच काटत आले आतापर्यंत. काहीतरी आदल्या जन्मी पाप केलं असेल त्यामुळे एवढं सगळं झालं असेल माझ्या नशिबी. काय करू काय समजत नाही बघा. लय लय अवघड झालंय माझं लय. मला दुसऱ्या लग्नाचा पण निर्णय घेता येणार नाही कारण लेकरं आता मोठे झालेत. कुठल्या माणसाला लेकरं ॲक्सेप्ट करणार आहे सांगा तुम्ही दुसरं लग्न करून तरी. ते म्हणतायत मम्मी पहिलं आम्हाला मारून टाका आणि मग मग दुसरं लग्न कर. मग जे बाळ आपल्या असं बोलते त्यांच्यासाठी आपल्याला जगायचे. मग त्यांच्याच मनात नाही तर मग लग्न करून काय फायदा आहे. ते म्हणले असते हां मम्मी ठीक आहे लग्न कर तर मग त्यांची खुशी असती तर मग पण त्यांच्या मनाविरुद्ध मला वागता येणार नाही. कारण माझे लेकरं माझ्यासाठी रडतात, माझ्यावर जीव आहे त्यांचा. मग त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्यांच्यासाठी आपल्याला हे हिमतीनं राहावं लागेल. कारण आता ते आपलाच विचार करतात जास्त, त्यांना कोण दिसत नाही माझ्याशिवाय. त्यामुळं फक्त लेकरं आणि लेकरांचा विचार करायचा बस, कुणाचा विचार करायचा नाही दुसऱ्यांचा. ठीक आहे, माणूस एक चुकीचा पुतळा असतो, त्याच्याकडनं चुका भरपूर होत्यात, पण त्या चुकीला सुधारून आपण पुढं मात करून गेलं पाहिजे त्याच्यावरती आणि संकटावर पण मात करून गेलं पाहिजे असं मला वाटते. तर भावा आणि बहिणीनं पाऊस तर इकडं रोजच चालू आहे. तुमच्या इकडं आहे का नाही कमेंट करा, नक्की कळवा. आणि हो, मुलगी देताना फक्त प्रत्येकाच्या घरी मुलगी असन, कुणाची बहीण असन, कुणाची लेक असन, त्यांना माझं एक सांगणं आहे की आपल्या लेकरांना विचार करून नाते जोडा आणि नाहीतर माझ्यासारखी जिंदगी बरबाद होऊ शकते बरं का. कारण माझ्यावर खूप अत्याचार झालेला आहे आणि आज बी अत्याचार होते. पण कृपा देवाची आहे त्यामुळं माझं जीवन चाललंय कसं बसं कसं बसं जिंदगी काटायला लागली मी. कितीही संकट आलं तरी असं त्याला मुडपून 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 जसं आपण लोखंड कसं तोडतो तसं मला त्रास होते. मी एक लोखंड तोडत आहे आणि अग्नीतून पुढं चाललेली आहे असं मला वाटतंय. कारण पैसा आहे तर जिंदगी आहे आणि प्रॉपर आपली स्वतःची हक्काची जागा आहे तर आपण आहोत. नाही तर किरायाचं घर आणि खाली कर. लोकांच्या घरात राहायचं म्हणलं तर पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, तुम्ही कुठलेच हाव, तुम्ही कायच हाव, तुमचा नवराच कुठे, 12 भानगडी विचारतात लोक. आणि पाणी घेऊ, पाण्याचा प्रॉब्लेम तिथं, राहण्याचा प्रॉब्लेम तिथं, सगळा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम असतो. तसं आपली स्वतःची जागा तर पाहिजेच बघा. माझ्या नशिबात काय लिहिलंय काय माहीत, काय चांगलं होते काय वाईट होते ते परमेश्वरालाच माहिती. आता मी तर माझ्यानं होईन तेवढा प्रयत्न करायला लागले. तर मला ह्या विषयावर आता बोलू सध्या वाटणं झालंय, टेन्शन आलंय मला विचार करून. कसं होईल माझ्या आयुष्याचं कसं नाही. तर भावा आणि बहिणींनो, आता इकडं बघू शकताय पाऊस चालू झालेला आहे. तर मला सासू सासऱ्यांनी पण खूप त्रास दिलाय, दिरांनी पण खूप त्रास दिलाय, नवऱ्याने पण खूप त्रास दिला. सगळ्याच्या त्रासाला कंटाळून गेले होते मी. त्यामुळे मी माहेरात राहिले. मला वाटलं आज ना उद्या नेतील पण त्यांनी काय नेलं नाही मला, इकडंच टाकून दिलं. आज 7 वर्ष झालं बघा आईवडिलापाशी राहते आणि माझं मी करून खाते. तर मला भरपूर काही तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही चॅनलवरती कोणी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि मला सपोर्ट करा प्लीज. ह्या तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. आणि माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.